श्री गुरुदेव. हॅलो, नमस्कार दादा. नमस्कार ताई. हा ते मागे ते आव्हान केला नाही का? कुठला? ते हेच होते 501 रुपयाचं हा, महायज्ञ. महाशिवरात्री. हो हो, महायज्ञ हा केलं बरोबर. हा 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 मग त्याच्या आधी मी टेन्शन मध्ये होतो. माझ्यावर करणी कुणीतरी केली होती. काय 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 काय? माझ्यावर करणी कुणीतरी केली होती हो. बरोबर. आमच्या भाऊबंधानातली. म्हणजे माझ्याकडे कसं महादेवाचं देवस्थान आले ना माझ्या अंगामध्ये. महादेव. हा, महादेवाचं देवस्थान. बरं. हा, वारं वारं बोलतात ना एखादे. हा 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 हा. हा, ते आले. मग ते लोक आम्ही सगळे असताना विचारले कसं काय आणि असं म्हणून त्यांनी बांधून ठेवलं होतं. बरोबर. हा, मग मी टेन्शन मध्ये होतो. मग लगेच मग तुमचं मी तो मेसेज वाचनाबरोबर मी ते तुम्ही ते आव्हान केल्यापासून तेव्हापासून माझी सुटका झाली. वा वा. हा, मग मी फोन लावणार होतो, परंतु माझं कसं ऑपरेशन ते झालं नाही त्याच्यामुळे मी फोन लावला नाही. मी आज लावली. वा वा, छान. बरं झालं. मग ते करणे मग टेन्शन मध्ये होते. आता पैसे एवढे कुठनं काढायचे? करणे आता इकडे तिकडे गेले की 4,000 5,000 रुपये मागतात. होय होय, पैसे खूप मागतात दादा ताई. सत्य काढायचे तर 50,000 60,000 1 लाख रुपये घेतात आता. हो. गरीब माणसं कसे पैसे देतील? हा, माझ्या मिस्टरांचं काम गेलं आणि पैसे नाहीत. आता काय करू? मी या टेन्शन मध्ये आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मी तुमच्या स्टेटसला मेसेज वाचला. मी म्हटलं एकदा हे तरी करून बघूया. मी केलं ते. मी बी केलं. तेव्हापासून मी एकदम फ्री मॅन आहे सोडा. एकदम म्हणजे ते हे झाले हलका चांगलं झालं की, भारी झालं ना मग. आणि आम्ही ते उतरवलं पण नाही. ते एवढे पैसे मागले कुठनं भरायचे? 3 मुलं पदरात, नवऱ्याला 8,000 पेमेंट. बापरे. मग ते एवढे पैसे मागत होते. मग मी टेन्शन मध्ये होते. मग लगेच तुमचं हे बघितल्याबरोबर लगेच झालं माझं तेव्हा. कोण मागत होतं एवढे पैसे? म्हणजे अशीच बाजूवालीची कोणतरी. आम्ही तर कुठं जात नाही. आम्हाला काही त्याचं माहित नाही. आहे ना, तुम्ही सांगलीचे का? नाही, आजरा. जिल्हा तालुका? कोल्हापूर. बरोबर आहे. मग ते बाजूवाले म्हणतो तिकडे गेला की एवढे पैसे द्यायला पाहिजे, तिकडे गेले की तेवढेच घेतात. तेवढेच पैसे घेतात ना. 50,000 रुपये घेतात सत्या काढायच्या. हा, मग ते मिस्टर म्हणजे एवढे पैसे आणायचे कुठून? तर पेमेंट एवढं सर आहे. बघा ताई, आमचं जे काम आहे ना तुमच्यासारख्या बहिणींसाठी भावांसाठी आहे. आमचं काय, आम्ही काय पैसे घेत नाही कोणाकडून. सगळे सामग्रीचे पैसे असतात. आणि तुम्हा बहिणींना ज्या संकटातून काढायचं आहे, बाकी कुठलाही लोभ लालच नाही मनामध्ये. तुमच्या बहिणींचा आशीर्वाद पाहिजे मला, बाकी काही नको. हा, आणि ते पण किती माहितीये का? 6 महिने झाले माझ्यावर करून. परंतु ते पैसे नसल्यामुळे आम्ही पण गप्पच बसलेलो. परंतु बरं झालं. सगळ्या गोष्टी उलट महायज्ञाचा जे लाभ जे होतात ना, हे तुम्ही एकटे नाही, असे बरेच लोकांचे फोन आलेत मला की जबरदस्त दादा, जबरदस्त अनुभव झाला, जबरदस्त खूप बहिणींचा आहे, भावांचे खूप फोन आलेत. प्रतिम लाभ होतात लोकांना. लोक थकले हो, नामस्मरण अभिषेक करून ठिकठिकाणी जाऊन थकलीत लोक, पागलच झाली लोक. ते बोलतात की दादा खरंच आम्ही हवन करून एवढा लाभ मिळतो, काय सांगता तुम्ही, असं म्हणतात दादा. लोक म्हणतात की जबरदस्त लाभ मिळतो. आता तुम्हीच अनुभव सांगता ना तुमचा. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले पण नाही, तरी तुम्हाला लाभ मिळाला. आणि आमच्या दोघांचं पटत पण नव्हतं. नवऱ्याचं आणि माझं जायचं भांडणच. आम्ही दुश्मनासारखं राहायचं. नाही नाही, महाराजांचा आशीर्वाद आहे, माताचा आशीर्वाद आहे, सगळं काही व्यवस्थित होणार. ठीक आहे, काळजी करू नका तुम्ही. कुठले तुम्ही फक्त इकडे तिकडे काय जाऊ नका असं काय. ठीक आहे. नाही, कुठं आम्ही गेलोच नाही. फक्त इथं गावामध्ये विचारलं तर काय करायचं, कुठं बाजूवानी सांगायचे इकडे जावा तेवढे पैसे द्यावा, तिकडे जावा एवढे पैसे द्यावा. अण्णाजी कुठून एवढे पैसे? खायचे मुश्किल. बरोबर आहे ना, तुमचा भाग आहे थोडा तिकडे. ठीक आहे, असो, काय अडचण नाही. आणि कोकण भाग आमचा, त्याच्यामुळे ना एकदम सगळी लोक ना हाय त्याच्यातच मिळले आहेत बघा. जाऊ द्या, तो भाग जाऊ दे तिकडं. तुम्ही चांगले झाले ना, तेवढंच खूप झालं माझ्यासाठी. आणि मग आता काय करायचं?